रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की वृश्चिक राशीसाठी हे नोव्हेंबरमधील बदल किंवा नोव्हेंबरमध्ये असं काय वेगळं घडणार आहे की वृश्चिक राशी अगदी हादरून निघेल. तर पहा, अंधारात काहीतरी घडतंय ज्याचं कोणालाही भान नाही. पण वृश्चिक राशीच्या मनाला मात्र त्या लहरी आधीच जाणवत आहेत. म्हणजे पुढे काहीतरी घडणार आहे याची चाहूल तुम्हाला आधीपासूनच होत आहे. रात्रीच्या काळोखामध्ये जसं सर्प आपली केंचुली बदलत असतो ना, तसंच या नोव्हेंबरमध्ये तुम्ही जुना मी तुमच्यातला तो मागे सोडणार आहात आणि नवा मी, माझ्यातलाच नवा मी बनणार आहात. म्हणजे जुने तुम्ही हरवणार आहात आणि तुमच्यातील नवीन काहीतरी बाहेर येणार आहे. तर ही वेळ साधी नाही. ही वेळ आहे गूढ शक्तीच्या जागृतीची, कर्माच्या परतफेडीची आणि आत्म्याच्या नव्या प्रवासाची. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही त्या परिवर्तनासाठी तयार आहात का? सांगा किंवा स्वतःच्या मनाला विचारा. तर महिन्याच्या सुरुवातीला मनामध्ये गोंधळ वाढेल, जुने निर्णय पुन्हा डोळ्यासमोर येतील. राहूंच्या सावल्यांचा प्रभाव तुम्हाला विचलित करू शकतो. पण याच काळामध्ये तुमचं अंतर्ज्ञान प्रखर होणार आहे. ज्या गोष्टी इतरांना दिसत नाहीत त्या गोष्टी तुम्ही स्पष्टपणे पाहाल आणि स्पष्टपणे ओळखाल. कर्मफळाचा हा काळ सुरू आहे, म्हणून केलेल्या कृतीची परतफेड रूपामध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये दर्शन मिळणार आहे. एखादं जुनं रहस्य उलगडू शकतं. कदाचित एखादं नातं, एखादा गुप्त व्यवहार किंवा एखादी व्यक्ती जी आत्तापर्यंत सावलीमध्ये होती ती अचानक आता समोर येणार आहे. तिचं स्वरूप तुम्हाला दाखवणार आहे. यातून तुम्ही शिकणार आहात की विश्वास हीच खरी शक्ती आहे. पण त्याच वेळी विश्वास तोडणं म्हणजेच स्वतःचं नुकसान करणं, असं काहीतरी घडणार आहे. आता आपण पाहणार आहोत की नेमकं काय काय घडणार आहेत किंवा जे मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं त्याच्यापैकी कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडणार आहे, कोणती व्यक्ती अचानकपणे तुमच्या आयुष्यात आगमन करणार आहेत आणि जर याच्यातील कोणती गोष्ट नेमकी तुम्हाला क्लिक होणार आहे ती गोष्ट तुम्हाला मला लगेचच कमेंटमध्ये सांगायची आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर प्लीज अगोदर जा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून इतर व्यक्तींनाही या गोष्टीचा, या माहितीचा लाभ मिळू दे, अशी एवढीच माझी इच्छा आहे. आणि हो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली माझा नंबर येत आहे, तिथे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता, मला क्वेश्चन विचारू शकता, शंका विचारू शकता. मी मनापासून त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. आता आपण पाहूया रहस्यमय प्रवासाची सुरुवात वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठीची. तर बघा, ही वेळ तुमच्यासाठी पुनर्जन्मासारखी आहे. कशी? तर मंगळ आणि गुरु तुमच्या शक्तिशाली भावामध्ये विराजमान आहेत आणि त्यामुळे आत्मविश्वास, धाडस, नेतृत्व या तिन्ही गुणांचा उदय होणार आहे. काही वृश्चिक राशींना तर या काळामध्ये अचानक मिळणारा मान, पैसा आणि प्रसिद्धी तुमचं जगच बदलवून टाकणार आहे वा बदलून टाकण्याची शक्यता दिसत आहे. कामाच्या क्षेत्रामध्ये विरोधक मागे हटतील. तुमच्या निर्णय शक्तीमुळे अंधारातही तुम्ही वाट शोधणार आहात. मात्र एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ती म्हणजे जितका प्रकाश असतो ना तितक्याच सावल्या आपल्या गडद होतात आणि म्हणूनच अहंकारापासून सावध राहा. तुम्हाला थोडं जरी काय कोणी बोललं तर तुम्ही लगेच अहंकारी होतात, लगेच तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात, लगेचच तुमच्यामध्ये एक वेगळंच स्वरूप तयार होतं, आत्मविश्वास येतो, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स येतो. मग हे कुठेतरी तुमच्यासाठी हानिकारक असू शकतं किंवा पुढे जाऊन तुम्ही जोराने खाली पडू पण शकता. तर याच्यासाठी तुम्हाला सावध राहिलं पाहिजे, अहंकारापासून दूर राहिलं पाहिजे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या नात्यामध्ये ताण निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे या महिन्यामध्ये. कारण तुम्ही भावनिकदृष्ट्या खोल आहात आणि जेव्हा तुम्ही प्रेम करता एखाद्यावर तेव्हा संपूर्ण आत्म्याने करतात आणि त्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला खटकू शकेल या महिन्यामध्ये किंवा एखादी अशी गुपित तुम्हाला कळेल तुमच्या रिलेशनबद्दल की जे एक्सपेक्ट नव्हतं. सो जर असं काही जर घडलं तर
एकमेकांना बोलून गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, सावरण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की नेमकं कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडतीये रिलेशनबाबत. कौटुंबिकदृष्ट्या हा महिना थोडासा चढ उतार जरी असला तरी पण नात्यामध्ये एक वेगळंच बॉन्डिंग तयार होणार आहे. तुम्ही सगळे मिळून एखाद्या ठिकाणी तीर्थयात्रेला पण जाऊ शकता किंवा एखादं छोटंसं पिकनिक करू शकता किंवा गेट टुगेदर करू शकता. बऱ्याच दिवसानंतर तुम्ही एकमेकांना भेटल्यामुळे तुमच्यातील जे एक मिस झालेलं एक बॉन्डिंग होतं ना ते पुन्हा रिक्रिएट होणार आहे. तुम्ही एकमेकांच्या अगदी खूप जवळ येणार आहात. तर ही खूप सुंदर गोष्ट या महिन्यामध्ये घडेल. सोबतच व्यावसायिक वर्गांसाठी तर हा महिना एक चमत्कारिक संधी घेऊन आलेला आहे असं मी म्हणू शकते. कारण तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं की मला एक ब्रांच ओपन करायची आहे किंवा मला एक ह्याच्यासोबतच एक वेगळा व्यवसाय सुरू करायचा आहे, छोटा का होईना किंवा संलग्न असा वेगळा व्यवसाय, तर नक्कीच हे स्वप्न तुमचं या महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि त्यामधून भरभरून लाभ पण तुम्ही मिळवणार आहात. तर तुमचं हे स्वप्न पूर्ण झालं तर मला सांगायला तुम्हाला विसरायचं नाही आहे. नोकरीच्या ठिकाणी पण खूप वेगळे अनुभव तुम्हाला येतील. तुमचे कलिग्स, तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमचं भरभरून कौतुक करतील कारण तुमची एक वेगळीच पर्सनॅलिटी त्यांना दिसणार आहे. छुपे जे एक तुमचं आतमध्ये एक ॲक्टर म्हणा किंवा एक व्यक्तिमत्व लपलेलं होतं ना ते बाहेर पडणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जे जसं काम कराल ना ते सगळ्यांना आश्चर्य करून टाकणार आहे. तुम्ही जे आधी होतात ना ते तुम्ही नाही आहे. तुम्ही आता वेगळेच एक तुमचं वेगळंच रूप इतरांना पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच हे खूप सुंदर असणार आहे आणि जर असं काही घडलं तर कमेंट करून मला सांगायला विसरायचं नाही आहे. विद्यार्थी वर्गाला पण आवडत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तर थोडंसं तुम्हाला अजून जास्त प्रयत्न करावे लागतील मनासारखे परिणाम मिळवण्यासाठी. महिला वर्गाला तर उत्साहाने भरलेला, आनंदाने भरलेला आणि स्वतःची एक पर्सनॅलिटी बाहेर म्हणजे एक स्वतःचं जे तुम्हाला नाव करायचं होतं किंवा स्वतःची एक वेगळी इमेज तुम्हाला करायची होती ना बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत होतात, ती संधी आता तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही लेखन, कला या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तर नक्कीच तुम्हाला तिथे वाव मिळणार आहे. तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये प्रसिद्धी मिळेल. तुमच्या लेखनाला खूप कौतुक करतील लोक. असं जर काही तुमच्या मनामध्ये असेल तर नक्कीच करू शकता आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. सोबतच हा काळ जसा ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधतच आहे असा आहे. काहींना दैवी अनुभव पण येतील बरं का. मग घरामध्ये असो किंवा घराबाहेर असू दे, तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की असं कसं घडतंय माझ्यासोबत, जे अशक्य होतं त्या गोष्टी कशा घडत आहेत माझ्यासोबत. असं काही जाणवलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. एखादं जुनं नातं संपेल पण त्यामधून तुम्ही स्वतःच खऱ्या अर्थाने पुनर्जन्म घेणार आहात. या टप्प्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी गमावता आहात ना त्या खरं तर तुमचे ओझं होत्या. म्हणजे जे काही तुम्ही गमावलेलं आहे, जे काही तुमच्यापासून दुरावलेलं आहे ते गेलं तर दुःख करत बसू नका कारण ते तुमच्यावरचं ओझं होतं. ते गेलेलं आहे. गेलेल्यांना सोडून द्यायला शिका. गोष्टी लेट गो करायला शिका. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाणार आहात, प्रगती करणार आहात. त्या गेल्यानंतर तुम्ही अधिक हलके आणि अधिक तेजस्वी आणि अधिक स्थिर व्हाल. बघा, शनी तुमचं परीक्षण करत आहे पण त्याच वेळी तुम्हाला अनंत संयम आणि गूढ सामर्थ्य पण देत आहे. तुम्ही रोज एक वेळ स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. बघा, संध्याकाळी दिवसभरामध्ये तुम्ही काय काय केलं आहे थोडंसं मनन चिंतन जर तुम्ही केलं, स्वतःशी बोलला, स्वतःसोबत टाइम स्पेंड केलात ना तर तुम्हाला जाणवेल की नेमकं तुमच्यामध्ये बदल काय होत आहे या नोव्हेंबरमध्ये. सोबतच नोव्हेंबर जरी संपत आला असला ना किंवा संपला ना तरी तुम्ही ज्या वृश्चिक राशी म्हणून सुरू केला होतात ना किंवा तुम्ही जी व्यक्ती म्हणून हा महिना सुरू केला होतात ना तर ती व्यक्ती तुम्ही राहणारच नाही आहेत किंवा तो तुम्ही नाहीच राहणार आहात. तुमच्यात काहीतरी अदृश्य जाग होईल किंवा काहीतरी अदृश्य जागृत झालेलं तुम्हाला दिसणार आहे. ते कदाचित आत्मबल असू शकतं किंवा कदाचित अध्यात्माची ओढ असू शकते. पण निश्चितच जे तुम्हाला नवा अर्थ देणार आहे. हा महिना तुमच्यासाठी गूढ पुनर्जन्माचा शंखनाद आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्याच नजरेसमोर तुम्ही तेजाने झळकणार आहात. ज्यांनी तुमच्यावर संशय घेतला त्यांनाच तुम्ही आदर्श ठरणार आहात. वृश्चिक राशीचा हा काळ आहे नोव्हेंबर महिना अंधारातून प्रकाशाकडे किंवा अंधारातून तेजाकडे, वेदनेकडून शक्तीकडे आणि गुढातून सत्याकडे प्रवास करण्याचा तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि आता मागे वळून पाहण्याची गरज अजिबात नाही आहे. तुमचे रूपांतर घडविणारा हा महिना आहे. या रूपांतरानंतरच मागे वळून पाहण्याची तुम्हाला कधी गरजच उरणार नाही आहे. तुम्हाला जर ही माझी माहिती आत्ता सांगितलेली मी
आवडली असेल तर लगेचच जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण तुम्हाला जसं या माहितीचा लाभ होत आहे तसंच इतरांनाही होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला तुम्ही खाली माझा एक मोबाईल नंबर येत आहे त्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकता, तुमच्या शंका विचारू शकता. नक्कीच मी त्याचं व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि मी सांगितलेल्या माहितीमधील कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे, कोणती गोष्ट तुम्ही अनुभवली आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहात. कारण तुम्ही जर माझ्यासोबत संवाद साधला तरच आपण कनेक्टेड राहणार आहोत आणि त्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मी त्याचं उत्तर देऊ शकते. कनेक्टेड रहा, सोबत रहा. आणि आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.